4/26 रोजी सकाळी एक 11:30च्या सुमारास आळेफाटा पोलीस स्टेशनला राजुरी उंच खडक या हद्दीमध्ये काही चुकीचं घडतं याबद्दल तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार आळेफाटा पोलीस स्टेशनकडून भरारी पथकास कळवण्यात आली. भरारी पथक क्रमांक 3 आळेफाटा पोलीस स्टेशन हद्द निवडणूक निर्णय आयोगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमलेले भरारी पथक क्रमांक 3 यांनी सदरची तक्रार प्राप्त होताच सदर ठिकाणी जाऊन पंचनामा केला. तसेच सदर ठिकाणी जे इसम होते 6 इसम फिरत होते, 6 इसम फिरत आहेत अशी तक्रार आळेफाटा पोलीस स्टेशन यांना प्राप्त झाली. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो. सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे काही वया वगैरे होत्या, 6 वया होत्या. त्या सदरच्या वया आम्ही ताब्यात घेतल्या. आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी आल्यावर सर्व टीमने त्यांची चौकशी केली, सखोल चौकशी केली. सदरची जे इसम फिरत होते हे बिग बिझनेस सोल्युशन जे बिझनेस सोल्युशन तेजस्वी विशाल आस्कर अहिल्यानगर यांच्या सकल चौकशी केल्याच असे निदर्शनास आले. सदर लोक ही एक कॅम्पेनिंगचं काम करत होते. एक्झिट पोल संदर्भात जनतेचा कौल काय आहे किंवा काय या संदर्भात ते काम करत होते. सदर इस्मांकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे रोख रक्कम किंवा इतर निवडणुकीच्या संदर्भातील किंवा राजकीय लोकांची काही गोष्टी किंवा काय असं आढळून आलेलं नाही. हा पोल कोणाच्या माध्यमातून होत होता जुन्नर तालुक्यातील? 6 वयांमध्ये काय होतं? 6 वयांमध्ये काय नाही सर, सदर लोकांची नावं होती, जनतेचा कौल कोणाला आहे काय, सदर लोकांचे त्यांनी मोबाईल नंबर घेतले होते. कुणाच्या मार्फत हे काम चालू होतं? बिग बिझनेस सोल्युशन जे आहेत तेजस्वी म्हणून वायकर त्यांच्या याच्याखाली त्यांचे जे प्रमुख आहेत बिग बिझनेस सोल्युशनचे त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचं काम चालू होतं. त्यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी केलेली. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे आढळून आलेले नाही. त्या युवकांकडे जी गाडी आढळून आली ती गाडी मात्र एक संबंधित कॉलेजची आहे. ती चौकशी आधी केली का आपण? पुढं काय गाडीच्या संदर्भात आम्हाला ते ड्रायव्हर जे आले होते, गाडी आम्ही आणली होती, उंच खडकचे जे राहणारे ड्रायव्हर आहेत, तर ते तिकडून येत होते. त्यांनी आम्हाला सांगितलं का त्यांनी हात केला त्या मुलांनी, तेव्हा ती त्या ठिकाणी गाडी थांबलेली होती. सदर ड्रायव्हर पोलीस स्टेशनला आले होते. ड्रायव्हर व इतर जे 6 जण आम्ही आमच्यासोबत पोलीस स्टेशनला आणले त्यांना आम्ही या ठिकाणी आता साहेबांच्या थ्रू समज देत आहोत. कोणाची गाडी? गाडी बोलेरो गाडी होती. मालक कोण आहे? मालक त्या गाडीचे ड्रायव्हर होते मागाशी. गाडीचं तुम्ही कारवाई केली का नाही? हां, गाडीचा मालक कोण आहे माहिती नाही? नाही समर्थ कॉलेज बेल्लीची गाडी होती ती. त्याचे ड्रायव्हर जे आहेत ते उंच खडकला राहील आहेत. ते घरून त्यांच्या कॉलेजला वगैरे चालले असतील. ते गाडीवरती ड्रायव्हर आहेत, काहीतरी समर्थ कॉलेज असं नाव होतं गाडीच्या मागं. ते ड्रायव्हर आहेत त्या गाडीवरती. का समर्थ कॉलेजची गाडी होती, म्हणजे समर्थ कॉलेज असं नाव होतं. समर्थ कॉलेज बेल्ली टायरवरती मागं नाव लिहिलं होतं. गाडी ड्रायव्हर जे आहेत ते उंच खडकला राहिले. सदरची जी घटना आहे ती उंच खडकच्या परिसरात घडलेली रस्त्याला. गाडी कुणाच्या मालकीची आहे, कागदोपत्री याची माहिती अधिकृत सांगा ना सर. आता ते डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून ड्रायव्हर जे आहेत त्यांच्याकडून गाडीची सगळी आम्ही डॉक्युमेंट साहेबांनी मागवलेत. ते आम्हाला एक थोड्या वेळा जमा करतील. परंतु जी गाडी आहे ती समर्थ कॉलेज बेल्लीची आहे हे आम्हाला समजते. ते कॉलेज त्या उमेदवाराशी संबंधित आहे, कॉलेजची गाडी आहे. मग या गाडीमध्ये ही लोक काय करत होते? गाडीत लोक नव्हती सर. आम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी गेलो गाडी त्या ठिकाणी उभी होती. सदर जे ड्रायव्हर आहेत गाडीचे त्यांना आम्ही विचारलं असता त्यांनी सांगितले का मी उंच खडकवरून येत होतो त्यावेळेस त्या ठिकाणी थांबलो होतो. ती लोक म्हटले का आम्हाला इथं सोडा कुठं रस्त्याला कुठं. सकाळपासून ती गाडीमध्ये ती मुलं होती, असं ती मुलं कबूल करतात मीडिया सामने. तुम्ही म्हणताय का लिफ्ट घेतली? सर तसं आम्हाला निदर्शनास काय आलेलं नाही. तसे आम्हाला पुरावे द्या, आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करतो. जर कॅम्पेनिंगचे काम करणारी माणसं जर व्हिडिओमध्ये ते लोक म्हणतात की आम्ही याच गाडीमध्ये करतो, आम्हाला त्या संदर्भात द्या सर. आमच्याकडे अजून काही व्हिडिओ वगैरे कोणता अजून मी पाहिलेलं नाही स्वतः तरी वैयक्तिक. असं जर आम्हाला काही तुम्ही दिलं तर आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करू. जर लोक कोणत्या पक्षाचे संबंधित असतील तर चुकीचं जर काही घडत असेल आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळून पुढील योग्य ती कार्यवाही करू. एक्झिट पोल काढायचं काम चालू होतं त्यांचं. तो कुणाच्या संदर्भात एक्झिट पोल काढत होते? मग ते सगळ्यांच्या संदर्भात विचारत होते वाटते बा. जनतेचा कौल बा, मतदान तुम्ही कोणाला करणार काय, किंवा या एरियात कोणाचं हेच चाललेलं आहे किंवा काय असं ते विचारत होते. एक्झिट पोल जो घेतला जातोय तो या तालुक्यामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये घेतला जातोय का सध्या? एक्झिट पोल सध्या बाकीच्या मतदारसंघात घेतला जातोय का? नाही सर, माझ्याकडे फक्त आळेफाटा पोलीस स्टेशन एरिया आहे. आमची एक 12 तासाच्यासाठी पथक नेमलेलं आहे, सकाळी 8 ते संध्याकाळी 8.
वेळेमध्ये जर काही तक्रारी दाखल झाल्या, चुकीचं जर पुढं काही घडत असेल तर आम्ही तेवढ्या टायमिंगमध्ये जाऊन त्या ठिकाणी काय असेल म्हणजे चौकशी वगैरे करून पुढे गोष्टी करत असतो. आजपर्यंत म्हणजे पहिली तक्रार आमच्या त्यांनी मागाशी बोलताना हे पण सांगितलं त्या बाईटमध्ये का त्यांचं न्यूज चॅनलचं पण काहीतरी काम चालू आहे. हा असं काही चॅनल आहे त्यांचं जनता आवाज, दैनिक जनता आवाज म्हणून काहीतरी न्यूज चॅनल आहे, ते काम करतात त्यासाठी. त्याच्या